शेतकरी मित्रांनो नमस्ते. अंकुर रोपवाटिका समृद्ध अभियानामध्ये आपण आलेलो आहोत. श्री नंदकिशोर काळे यांच्या शिरसगाव या शिवारामध्ये अतिशय समृद्ध अशी शेती करणारे शेतकरी आहेत. त्यांचे लहान बंधू अनिल काळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय समृद्ध अशी शेती करण्यासाठी ते या भागात प्रसिद्ध आहेत. साधारणतः या शिरसगाव शिवारामध्ये एकूण 15 एकर जमीन त्यांची आहे, जिथे ते वेगवेगळी पिकं घेतात आणि चांगल्या पद्धतीनं ते शेती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्यासोबत ते आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात आणि जाणून घेऊयात की अशा पद्धतीनं शेती करण्यासाठी त्यांना प्रेरणा कुठून मिळते आणि ते काय करतात जेणेकरून ही चांगली शेती ते करू शकतात. अनिलजी, आपलं स्वागत आहे अंकुरच्या नमस्कार. समृद्ध शेतकरी अभियानामध्ये. आपण ही जी शेती करतात ही साधारणतः केव्हापासून आपण शेती करतात अशी आम्ही शेती म्हणजे घरी समजा साधारणतः 2000 सालापासून आम्ही करतो. सुरुवातीला म्हणजे सुरुवातीपासून आम्ही भाजीपाला पिकच करतो मुख्य ते. मग ज्यावेळेस ही शेती आम्ही घेतलेली तर मूळच्या आम्ही अंधानेरचे, मग तिथं आम्ही सुरुवातीला थोड्या क्षेत्रावर करायचो भाजीपाला शेती, अर्धा एकर 1 एकर. नंतर मग हळूहळू जसा अनुभव येत गेला, यश येत गेलं, मग तसं करत थोडं क्षेत्र वाढवत गेलो. तर मग आजच्या घडीला समजा जास्तीत जास्त आमचं शेतीमध्ये भाजीपाला पिकच असतात. बरोबर. त्याच्यामध्ये टोमॅटो, मिरची, काकडी, कारले आणि काही प्रमाणामध्ये अद्रक अशी पिकं आम्ही घेतो आता जास्तीत जास्त प्रमाणात. अनिलजी, बरोबर आहे. आपण ही शेती साधारणतः बऱ्याच वर्षांपासून करता. जाणू शकतो का की आपण साधारणतः ही शेती करण्यासाठी ही जी रोपं आपण घेतात ती कुठून घेतात आणि का घेतात? रोपं आम्ही अंकुर रोपवाटिका मुंडवाडी यांच्याकडून घेतो. तर रोपाचं असं आहे की जर एक म्हण आहे किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर आम्ही सुरुवातीला इतर रोपवाटिकेमधून रोपं घेऊन बघितले, परंतु त्याच्यामध्ये क्वालिटी वगैरे बऱ्याच वेळेस टोमॅटोचं रोप आलं की त्याच्यावर नागाळी असायची. यामुळे आमचं सुरुवातीलाच रोप पाहिजे तसं बाळसं धरत नव्हते. मग जेव्हापासून अंकुर मधून रोपं घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून आम्हाला म्हणजे ही समस्या आलीच नाही. रोपं एकदम सशक्त, निरोगी आणि जोमदार मिळतात तिथं. बरोबर. त्याच्यामुळे कधी म्हणजे दुसरीकडे जाण्याचा आम्हाला म्हणजे गरजही पडली नाही, तो विचारही करावा लागला नाही. बरोबर. अंकुरशी आपण इतक्या दिवसांपासून कनेक्ट आहात त्याबद्दल आम्ही अंकुर टीमकडनं आपले मनापासून आभार मानतो आणि ह्या विश्वासाबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. काळे सर, आणखी सांगू शकता का की आता साधारणतः दुष्काळ आहे आणि दुष्काळामध्ये बराचसा शेतकरी होरपळून निघतो आहे, परंतु या सगळ्या वातावरणातही काही शेतकरी अतिशय समृद्ध शेती करतात, चांगली उत्पादनशील शेती करतात. तर काय कारण असेल असं वाटतं आपल्याला की ही जे चांगली पद्धतीने शेती करतात, काय कारण असेल? कसं आहे, आता कुठलीही गोष्ट खरं म्हणजे आपण त्या क्षेत्रात जास्तीत जास्त दिवसापासून कार्यरत असणं आणि त्या क्षेत्रामध्ये ज्या येणाऱ्या अडीअडचणी त्याचा अभ्यास करून आपलं जे नियोजन आहे, आता भाजीपाला पिकामध्ये जसं तेजी मंदी हा जास्त शेतकऱ्यांसाठी भेडसावणारा प्रश्न आहे. तर एक नियोजन ठेवावं लागतं. लागवडीमध्ये कोणतं पीक केव्हा लावायचं, किती लावायचं. कधी आपल्याला सगळं नियोजन करूनही माघार घ्यावं लागते. कधी कुठलीही तयारी नसतानाही समजा जर असं वाटलं मार्केट बरं राहू शकतं तर आपल्याला लागवड केलेली बरी राहते. अनिलजी, आपल्यासाठी एक असा प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की शेतकऱ्यांना योग्य भाव सापडत नाही. चांगली पिकं लावल्यानंतरही मार्केटमध्ये जेव्हा शेतकऱ्याची पिकं जातात तर त्याला भाव मिळत नाही. तर याचं काही अर्थशास्त्र आहे का किंवा याची काही प्लॅनिंग आहे का? काय आपण सांगाल याबद्दल? प्लॅनिंग आहे, कारण की काय होतं, बऱ्याच वेळेस शेतकरी जसं मागे टोमॅटो 3000 3,500 रुपये क्रेट झालं तर लोक जास्त विचार न करता अंधाधुंद लागवड वाढवून देतात आणि तिथं सगळं गणित चुकतं. तर याच्यासाठी थोडंसं नियोजित मार्केटचा अभ्यास झाला पाहिजे की जर जास्त लागवड होत असेल तर आपण थांबून घेतलेलं बरं, किंवा मग आज भाव नाही म्हणून उद्या राहणार नाही असंही नाही. त्या हिशोबाने जर उद्या मार्केटमध्ये जर जास्त लागवड नसली तर माल राहणार नाही. मग त्या हिशोबाने आपण मार्केटचा अभ्यास करून लागवड केलेली चांगली कधी पण. बरोबर. शेती करत असताना साधारणतः शेतीच्या जी काही प्लॅनिंग असते
म्हणजे एखादं पीक घेण्याच्या पूर्वीची प्लॅनिंग असते, अगोदरची प्लॅनिंग असते. हा हा तर त्या अगोदरच्या प्लॅनिंगमध्ये काही असं सूत्र आहे का हो, म्हणजे शेतकऱ्याला ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे, या 2-3 गोष्टी असं तुम्ही अनुभवांती सांगू शकता का, की या 3 गोष्टी जर त्याने लक्षात ठेवल्या किंवा या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर बऱ्यापैकी त्याचं होणारं नुकसान टळू शकतं? याच्यामध्ये तर पहिले जर म्हटलं तर समजा आपण जे पीक लावणार आहे तर त्याचं नियोजन आहे आपलं आधीच ठरतं. आणि शेताची तयारी असेल त्याला आपल्याला समजा शेणखत, सेंद्रिय खतं जे बी शेणखत, कोंबडी खत, लेंडी खत हे भरणं, आपलं जर शेत तयार करणं, या गोष्टीचं वर तर विशेष लक्ष दिलंच पाहिजे. आणि जे काम आपल्याला करायचं आहे ते व्यवस्थितच झालं पाहिजे. त्याचा पहिला फायदा असा होतो की आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. त्यामुळे समजा थोडेसे भाव मध्यम जरी राहिले तरी आपले पैसे चांगले होतात. आणि त्याच कामात जर आपण हायगाई केली तर मग तिथं एक नुकसान होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर विषय येतो रोपांचा. तर रोपं आपले ही चांगले सशक्त निरोगीच पाहिजे. कारण की आपण केलेल्या खर्चाला त्या रोपाने प्रतिसाद तसा दिला पाहिजे. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि त्याच्यानंतर तिसरा असा मुद्दा येतो मग तो आपलं पुढचं नियोजन, फवारण्याचं, खतांचं वगैरे, बरोबर. आंतरमशागत, ह्या त्रिसूत्रीने चाललं तर मग आपल्याला उत्पादनामध्ये निश्चितच फायदा होतो. बरोबर. आणि हे सगळं करत असताना आपण दुबार पीक घेऊ शकतो, त्याबद्दल काय आपण सांगाल? म्हणजे कारण एकात 2 पिकं घेणं हा एक प्रकार महत्त्वाचा मानला जातो उत्पादन वाढवण्यासाठी. तसं आता बऱ्याच वेळेस तर आम्ही तसं नाही करत. परंतु काही काही शेतकरी असतात की त्यांच्या अनुभवाने ते करतात, घेतात एका पिकामध्ये 2 पिकं. हं, जसं आम्ही त्या पद्धतीमध्ये फक्त मधुमक्का आणि कोथिंबिरीचं एक पीक घेतो. हं, परंतु बऱ्यापैकी समजा टोमॅटोमध्ये जर आता हे टोमॅटो खराब झाल्यानंतर त्याच्यामध्ये कारले, काकडी हं, हं. अशी पिकं, परंतु हे पीक निघून गेल्यानंतर करतो, सोबत नाही करत. अनिलजी, एक शेती करताना शेतकऱ्याला एक प्रश्न नेहमी जाणवतो, त्याच्यासमोर असतो, की लेबरची कमतरता असणं. आणि येणाऱ्या काळात आता नवीन बरीचशी संसाधनं आलेली आहेत, यंत्र आलेली आहेत, त्याच्या आधारे शेती प्रत्येक वेळेला करताच येते असं नाही. तर ही उत्पादनशील शेती करत असताना हा प्रश्न तुम्ही कसा हाताळला आहे, थोडं सांगाल का याबद्दल? सर, लेबरचं असं आहे, आता भाजीपाला पिकामध्ये सर्व कामं यंत्रानं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला लेबर तर लागणारच आहे. हं, तर आम्हाला सुरुवातीला शेती घेतल्यानंतर खूप अडचणी यायच्या लेबरच्या. हं, आम्हाला बाहेर गावावरून लेबर आणावं हं. लागायचं. त्याच्यासाठी थोडंसं गाड्या भाड्याने लावावं लागायच्या. हं, तर मग नंतर आम्ही असा विचार केला की बा लेबरसाठी आपल्याला इथे स्थानिकलाच जर लेबर ठेवलं हं, तर आपल्याला कामं ही शेती करणं सहज सोपं होईल. मग आम्ही इथं ही त्यांच्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. हं, हं, मागच्या वर्षी तिथं त्यांना रूम, संडास, बाथरूम वगैरे सगळं, पिण्याचं पाणी स्वच्छ, अशी सगळी व्यवस्था इथं करून दिली. हं. त्यामुळे त्यांनाही बाहेर पाणी आणायला जाणं वगैरे या गोष्टीचा त्यांचाही वेळ वाचतो आणि कमी माणसामध्ये आपलंही काम व्यवस्थित होतं. बऱ्याच वेळेला काय होतं, शेतकरी आपण ह्या गोष्टींचा विचार करत नाही की जे आहे ते आपल्याला त्यांचं, आपण जर लेबरची काळजी घेतली तर ते आपलं काम करणारे तेच महत्त्वाचे आहे. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही मागच्या वर्षी म्हणलं बराचसा खर्च करून त्यांच्यासाठी ही व्यवस्था तयार केली. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते इथं स्थानिकला राहिल्यामुळे त्यांना प्रत्येक कामाची माहिती असते. बरोबर. रोज रोज त्यांना ते सांगावं लागत नाही. हा नेहमीचे लेबर राहिल्यामुळं आपल्याही कामामध्ये क्वालिटी येते. बरोबर. अनिलजींनी लेबरसाठी बघा किती छान अशी व्यवस्था केलेली आहे. हे पत्र्याचे शेड्स त्यांनी उभारलेले आहेत. समोर ओटा आहे. ही छान मुलं खेळत आहेत इथे. आणि शेतामध्ये एवढ्या सुविधा यांनी केलेल्या आहेत. आणि अच्छा, इकडे बघा छान असं यांना टॉयलेटसाठी, बाथरूमसाठी व्यवस्था केलेली आहे. लाईट आपण बघितलं तर बघा, अतिशय एकदम स्टँडर्ड, आतमध्ये टाईल्स आणि सगळं व्यवस्थित बसून बघा. चांगली शेतीचा अर्थ फक्त उत्पादन घेणं नाही, तर या शेतीसाठी काम करणारी जी लेबर आहेत, जी कष्टकरी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी उत्कृष्ट जगण्याच्या सुविधा निर्माण करणं, हेही कर्तव्य समजणारी अनिल काळेंसारखी शेतकरी आपल्याला बघायला मिळतात. आणि
खूप छान अशी व्यवस्था केली आहे. अनिलजी, ही एवढी छान व्यवस्था कधी कधी आपल्या घरातही कधी कधी अशी एवढी छान व्यवस्था नसते. याच्या पाठीमागे काय तुमचा उद्देश आहे? उद्देश असा आहे सर की आता हे ज्या भागातून हे आपले लेबर येतात आता त्यांच्याही घरी नाही आहे अशी सुविधा. हो. परंतु आम्हाला बरेच जण म्हणायचे की बा ते राहणार नाही, वापरणार नाही व्यवस्थित. परंतु आम्ही एक ठरवलं होतं आम्ही भावाने की बा ते पण माणसाचे, शिकवलं तर कोणी पण शिकतं. अतिशय बरोबर. त्याच्यामुळे आणि बाहेर इकडे परिसर घाण केल्यापेक्षा इथंच त्यांना आम्ही बनवून दिलं आणि थोडंसं त्यांना सांगितलं त्याचं महत्त्व. तर आता ते पण याचा व्यवस्थित वापर करतात. नंतर टॉयलेट आणि इथंही त्यांना धुणे भांडी करण्यासाठी व्यवस्था केलेली. इकडं आलं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा हौद आहे 1,500 लिटरचा. इकडनं ह्या नाळावरून ते पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. इथे पिण्याच्या पाण्याची. अनिलजींच्या या आणखी एका प्लॉटवर आपण आलेलो आहोत. इथे मिरचीचा हा प्लॉट आहे आणि आपण बघतोय की अतिशय व्यवस्थित आणि सुबक पद्धतीनं हा मिरचीचा प्लॉट वाढवला गेला आहे. अनिलजी, कुठली व्हरायटी आपण इथे घेतलेली आहेत मिरचीची? ही प्राईड व्हरायटी आहे. बरोबर. आणि काय किती एकरवर आपण याची साधारणतः लागवड केलेली आहे? ही 4.5 एकरवर. बरोबर. याची रोपं आपण कुठून घेतली होती? याची रोपं अंकुर नर्सरी मुंडवाडी. बरोबर. आणि साधारणतः 4 एकरवर आपण किती रोपांची लागवड केली इथे? ही जवळजवळ 25,000 रुपये. बरं. किती उत्पादन होईल असा अंदाज आहे तुमचा आता इथे? अशी जर परिस्थिती राहिली तर साधारण 4 एकरमधून एक 900 क्विंटलपर्यंत आमचं उत्पादनाची अपेक्षा आहे. बरोबर. कारण की प्लॉट चांगला आहे सध्याच्या कंडिशनला. अच्छा. त्यानुसार 900 क्विंटलपर्यंत यायला पाहिजे. अनिलजी, आपला हा मिरचीचा प्लॉट खरंच खूप सुबक आहे, फार व्यवस्थित वाढवलेला आहे. शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की मिरचीची जी लागवड आपण साधारणतः करतो, काही शेतकरी खूप छान उत्पादन याच्यातून घेतात आणि काही शेतकरी दर हंगामामध्ये मिरची लावतात. तर मिरचीच्या संदर्भानं याचं उत्पादन चांगलं घेण्यासाठी काही सल्ले तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना देऊ शकतात का? सल्ला तोच राहील की शेणखत, कोंबडी खत, जमीन जर तापवलेली राहिली तर अजूनच चांगलं. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे रोपाची. याच्यासाठी रोप हे चांगलं सशक्त हार्डनिंग झालेलं जर राहिलं तर मिरची सुरुवातीला लवकर जम बसवते शेतामध्ये. हो. आणि तेच जर आपलं रोप जर खराब राहिलं तर मग आपण हा पहिला केलेला खर्च वाया जातो. त्याच्यामुळे याच्यामध्ये एक रोपाचं महत्त्व आहे. बाकी तर कष्ट शेतकरी घेतोच. बरोबर. परंतु एक रोप चांगलं सशक्त मिळणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग कमी दिवसात झाड जमिनीत सेट होतं. बरोबर. अनिलजी, अतिशय छान असा सल्ला तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे. आपण एवढा वेळ आपण चर्चा करतो आहे, तुम्ही अतिशय महत्त्वाचं शेतीसाठी लागणारी जी पूर्वतयारी आहे आणि शेती करत असताना ज्या ज्या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि उत्पादनाबद्दलचा आणि त्यासाठी लागणाऱ्या रिसोर्सेसचा, ज्याच्यामध्ये यंत्र असतील, सोबत जी लेबर लोक तुमच्या शेतासाठी काम करतात, ही सगळी जी लोकं आहेत यांची काय व्यवस्था ठेवली पाहिजे, व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, याची अतिशय डिटेल माहिती तुम्ही आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांना दिलेली आहे. अंकुर रोपवाटिकेसाठी तुम्ही एक विश्वासू असे शेतकरी आहात आणि मागील कित्येक वर्षांपासून अंकुरची रोपं तुम्ही घेतात आणि अंकुरचा विश्वास तुम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे सिद्ध करून दाखवलेला आहे असं म्हणता येईल. हा जो वेळ तुम्ही दिलेला आहे या वेळेबद्दल अंकुर रोपवाटिकेतर्फे आणि मॅनेजमेंट टीमतर्फे तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो. आपल्या येणाऱ्या काळासाठी आम्ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.